हॅलो हाय नमस्कार. आज आहे डे 2 इन पुणे. थोडा व्लॉग पोस्ट करायला लेट झालेला आहे. तब्येत बरोबर नसल्यामुळे ना एडिटिंग करायला वेळच भेटत नव्हता. आता आम्ही निघालो होतो FC रोडला आणि माझ्या फेवरेट जागेवर ब्रेकफास्ट करायला. ते आहे वैशाली. माझं सगळ्यात फेवरेट पुण्यातलं ब्रेकफास्ट सेंटर आहे. मस्त आम्ही तिथे डोसा घेतला आणि मला तिथला मेदूवडा खूप आवडतो असा डिप करून खायला. मस्त आम्ही आमचा ब्रेकफास्ट एन्जॉय केला. थोडी वेटिंग होती संडे असल्यामुळे. 20 ते 15 मिनटं लागले आम्हाला टेबल मिळायला आणि लगेच आम्हाला टेबल पण मिळाला. मस्त आम्ही आमचा ब्रेकफास्ट करून आम्ही नंतर निघालो दगडूशेठचं दर्शन करण्यासाठी. दर्शनाला एवढी गर्दी होती ना रविवारची, त्यामुळे काही दर्शनाच्या लाईनीत नाही थांबणंच झालं नाही. मग आम्ही बाहेरूनच मुखदर्शन घेतलं आणि निघालो शॉपिंगला. ते कुठे म्हणजे तुळशीबागेत मस्त अशी थोडीशी शॉपिंग केली आणि मी काय काय शॉपिंग केली हे नंतरच्या व्हिडिओ दाखवतेच. आणि मस्त शॉपिंग झाल्यानंतर तिथेच तुळशीबागेतल्या गणपतीचं आरती वगैरे पण मस्त भेटली आणि तिथेच त्यांचं पोलिओ होता रविवारचा. रुद्राक्षीला तिथेच पोलिओ देणं पण झालं. देवाच्या डोळ्यासमोर मस्त रुद्राक्षीला पोलिओ वगैरे देऊन आम्ही निघालो लगेच, कारण खूप थकलो होतो आणि मला पुढे काही अजून मला भरपूर शॉपिंग करायची होती, पण मला शक्यच होत नव्हतं. आम्ही दोघंही खूप थकलो होतो, त्याच्यामुळे आम्ही लगेच गेलो माझ्या भावाच्या रूमवर गेलो. तिथे जाऊन थोडा आराम केला. कारण माझं सर्दीमुळं मला एवढा त्रास होत होता. माझं पूर्ण नाक वगैरे पूर्ण जाम झालं होतं. आता माहीत नाही, आता इथून पुढे बघा, आता घरी गेल्यानंतर माझे हाल याच्यापेक्षा अजून बेकार झाले. रुद्राक्षी ॲटोमध्येच झोपली होती आणि मी पण थोडा वेळ आराम केला, पण आराम करणं काही झालंच नव्हतं. आता अविनाशचा बड्डे येणार होता, त्यासाठी मला शॉपिंग करायची होती. त्यांनाही बरं वाटत नव्हतं, पण ते पण आराम करत होते. आणि तिथून रुद्राक्षी आणि मी गेलो मॅक्समध्ये मस्त त्यांच्यासाठी मी गिफ्ट घेतले. 2 टी-शर्ट वगैरे घेतले मी त्यांच्यासाठी आणि रुद्राक्षीसाठी पण ड्रेस घेतला. आणि तिला हा पिकाचू पाहिजे होता, त्यासाठी तिची रडरड चालू होती. आणि घरी एवढे टॉईज झालेत ना, तर मला तिला असे टॉईज जास्त घेऊन देण्यात काहीच वाटत नाही. ती एक दिवस खेळते आणि ते तशाच वस्तू पडून राहतात. घरात एवढा तिच्या खेळण्याचा पसारा झाला आहे ना, आधी तो मी काढणार आहे आणि तिला आता तो रिमूव्ह केलं की नवीन स्टॉकमध्ये तिला मी खेळणी घेणार आहे. त्यानंतर आम्ही निघालो रिटर्न सांगलीला आणि मस्त ट्रॅव्हल्स बुक केली होती आणि आम्ही आता सिटिंगने गेलो, कारण मला झोपून जायची इच्छा नव्हती, त्याच्यामुळे लवकर गेलो. आणि नेक्स्ट डे होता वटपौर्णिमा. माझी तब्येत बरी नव्हती, तरी पण माझी मस्त अशी वटपौर्णिमा मी साजरी केली. उपवास सोडला आणि रात्री त्याच्यापेक्षा अजून भयानक माझी तब्येत अजून खराब झाली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही दवाखान्यात वगैरे गेलो आणि रुद्राक्षीला मला शाळेत पाठवायचं होतं आज काही करून, कारण 2-3 दिवस शाळा बुडाली होती. आणि तिच्यासाठी मस्त मी ब्रेकफास्ट रेडी केला होता. छान गाजर किसून, कोथिंबीर, कांदा छान असं थोडंसं फ्राय करून घेतला आणि एक गव्हाचं पीठ घ्यायचं आणि 2 चम्मच रवा टाकायचा त्याच्यामध्ये आणि 10 मिनटं छान त्याला फर्मेंट होऊ द्यायचं. छान पाणी टाकून भिजून ठेवायचं आणि हा पूर्ण शिजवलेला जो मी गाजर्स वगैरे हे फ्राय केले होते ते सर्व त्यात टाकून घ्यायचं आणि जास्त पातळ नाही करायचं, बऱ्यापैकी असं थोडंसं घट्टसरच ठेवायचं. आणि मस्त त्याचे धिरडे वगैरे एवढे छान होतात ना, आणि मुलांच्या टिफिनसाठी हे झटपट देण्यासाठी खूप अतिउत्तम हा पर्याय आहे. तुम्हाला जर कधी तुम्हाला लेट झाला असेल किंवा बरं वगैरे वाटत नाही आणि असं झटपट मुलाला टिफिन वगैरे करून द्यायचं आहे ना, ही रेसिपी नक्की करून बघा. एकदम इझी आहे. काही नाही, 1 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे, 2 चम्मच त्याच्यामध्ये रवा टाकायचा आहे आणि अशा जेवढ्या घरात भाज्या असतील तेवढ्या भाज्या मिक्स करायच्या आणि त्यात तिखट, हळद आणि थोडंसं मीठ टाकून छान असं पातळसर आपल्याला पीठ रेडी करून घ्यायचं आहे, बॅटर रेडी करून घ्यायचं आहे आणि खरंच अप्रतिम होतात. नक्की ट्राय करून बघा. पहिला हा थोडासा कधी कधी चिटकतो, त्याच्यामुळे डोस्याच्या पॅन वगैरे केलात ना, एकदम मस्त उठून निघतात. छान त्याला झाकून वगैरे ठेवायचं, एकदम भारी होतात चवीला आणि मुलं पण खूप आवडीने खातात. तिला माझं ब्रेकफास्ट बनवत तिला घालणं पण चालू होतं. आणि अशा प्रकारे माझं बरं नसतानाही मला आता काय करणार आहे, करावंच लागतं. आता घरात कोणी नसल्यामुळे हे आणि आम्ही तिघंच असतो, त्याच्यामुळे आम्हाला ऑप्शन्स नाही आहे की कोणी येऊन करेल काय करेल. आणि मग मी उठून कसं तरी केलं. उठून ताकदच नव्हती माझ्या अंगात की उठून करायचं काहीच. पटकन ब्रेकफास्ट वगैरे बनवला आणि मी रुद्राक्षी कसं बाहेरचं वगैरे जास्त खायला बघत नाही. तिला तिच्या आवडीच्या गोष्टी दिल्या ना, ती पटकन काहीतरी खाते, नाही तर सकाळी ती खायचा खूप त्रास देत असते.
त्याच्यामुळे पटकन आवरून वगैरे घेतलं, तिचा टिफिन वगैरे पॅक केला मस्त. आणि तिला मस्त एक फ्रूट म्हणून आंबा होता घरी, आंबा कट करून वगैरे तिला आणि तिला यांनी शाळेत सोडून आला. आता यांच्या गप्पा पहा कशा चालू आहेत. आणि शाळेत जाताना रोज तिचा असा असतो सुरुवातीला एवढा टाइमपास करते ना ती निघायच्या टाइमला. बरोबर रोज शाळेत तिला जायला उशीर होतो 5 ते 10 मिनटं. तिला काय तर खेळायचंच असते, काहीतरी कारभार करायचाच असतो. निघता हे बॅगमध्ये टाकणार, ते बॅगमध्ये खेळणे टाकणार. आणि त्यांच्या स्कूलमध्ये असे अलाउड नसतात की घरातले खेळणे घेऊन यायचं, कारण एकाची खेळणी बघितलं की दुसरा विद्यार्थी पण रडतो. त्याच्यामुळे नाही, हिचं रोजचं असते काहीतरी, मम्मी हे घेऊन जाऊ का, मम्मी आज ते घेऊन जाऊ का, असं चालूच असतं तिचं निघता. आणि तिचे पप्पा आज तिला सोडणार होते आणि अविनाश पण घरीच होते आज. आणि त्यांनी सुट्टी घेतली होती. आता मला थोडासा आराम करायला सांगितलं होतं डॉक्टरांनी. ते पुढे मी सांगतेच काय झालं. आणि आता ट्रेन बनवली का सर्कल, बापे किती छान. चलो बॅग घ्या आता, निघा स्कूलला. चला मुंबईला. असं जायचं, मुंबईला जायचं ट्रेननी, मुंबईला जायचं ट्रेननी. जाऊ चलो बाय बेबी, चलो बाबा निघाले बाहेर. बाय. नको 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 नको, आल्यावर खेळा, शाळेतून आल्यावर खेळ. हा मी ठेवून देते. हा आल्यावर जोडा, परत आल्यावर जोडा. चलो 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 चलो. हा लागलं. दार मागं व्यवस्थित काढायचं, तिचं लक्ष राहत नाही सकाळी. चलो बाय रुद्रू, मिस यू. मम्मा आंघोळ करते ना, मम्माला बरं नाही ना, बाहेर नको वारण ते जास्त व्हायला. बाय बेबी, मिस यू. सगळे केस निघाले. रुद्राक्ष गेली आहे स्कूलला आणि ती टाकते झाडांना पाणी. घरात स्नेक प्लांट ठेवलाय. स्नेक प्लांट मध्ये घरात ठेवायचा असतो, त्याच्यामुळे आम्ही इथे प्लांट ठेवलाय, स्नेक प्लांट. तिथे कसं ऑक्सिजन सोडतो. आई शपथ, गेला माझा पराठा नाही. हो करपलं. वाटलं मी गॅस कमी केलाय. आणि गॅस फुल होतं, तर आपल्यालाच खायचंय. असं तोंड ऑइली दिसतंय ना, स्किन केअर करावं लागणार आहे. ऑइली झालाय खूप चेहरा. पिरियड मध्ये असंच ऑइली होतो माझा चेहरा. फेस पॅक लावेल. काल दवाखान्यात जाऊन आलोय. खोकला बऱ्यापैकी थोडा कमी आहे, तो खोकला. पण छातीमध्ये अजूनही कफ आहे म्हणले डॉक्टर, भरून आहे, दाटून आहे. तर त्यांनी वाफ वगैरे दिल्या, गोळ्या दिल्यात भरपूर. मेडिकलही भरपूर झालंय. एवढं मेडिकल आहे का, तर खायचं मला एवढा कंटाळा येते ना, गोळ्या खाऊ तर लागणारच आहे. नाश्ता करते, गोळ्या खाते आणि भेटू थोड्या वेळात. आणि यांनी पण सुट्टी घेतलेली आहे. डॉक्टरांनी 2 दिवस आराम सांगितलाय करायला. तर आराम किती होतो माहित नाही आहे, पण यांना मी थांबा म्हटलं घरी, तेवढंच थोडासा आधार वाटते. तर बघू आता मी दिवसभर काय करतो. त्यानंतर पटापट आवरून घेतलं, आंघोळ वगैरे करून आणि लगेच वाफ घ्यायला बसले. आणि इकडे आता अविनाश मला गोळ्या देणं चालू आहे. त्यांनी गोळ्या वगैरे दिल्या. आता गोळ्या वगैरे खाऊनही बऱ्यापैकी इफेक्ट अजून काही जाणवत नव्हतं आहे. तशीच माझी फील मी खूप लो करत होते. आणि इकडं रुद्राक्षी पूर्ण धिंगाणा करत होती ती घराने. आणि आता तब्येत बरी नसल्यामुळे मला काही बोलता येत नाही. आणि मला चिडचिड होती, पसारा वगैरे बघितला. आणि घरात माझ्या एवढा पसारा पडलाय ना, आता मला घरचं दाखवा वाटत नाही, एवढा पसारा करून ठेवला. आता बघू, आता माझी बरी होईल मी तेव्हाच आता घरावरून काढेल सर्व. आणि मला औषध घ्यायचं, एवढा कंटाळा येतो ना, एवढ्या भयानक गोळ्या एवढ्या मोठ्या आहेत. आणि ते पिणं वगैरे, मला आता ते औषधीच खायची इच्छा होत नव्हते. तर काही आता बरं व्हायचं म्हणलं तर औषधी खावंच लागणार आहे. आणि परत आता माझ्यात शक्ती नाही की मी जाऊन ॲडमिट वगैरे होईल म्हणून. त्याच्यामुळे आधी आता व्यवस्थित माझं गोळ्या वगैरे घेणं चालू आहे. त्यानंतर माझे काही ॲमेझॉनवरून पार्सल रिसीव झाले आणि माझ्यासोबत खूप मोठा फ्रॉड झालेला आहे. गोष्टी मला रिसीव झाल्यात बरोबर.
त्याच्यामध्ये स्विस ब्युटीचं जे लिप लायनर होतं ते, आणि देन त्यासोबत दुसरं काय ॲटम हे आलं सांगते. माईक तर नाहीच आला वायरलेस, जो मी माईक ऑर्डर केला होता तो तर नाही आला. तर त्याच्यासोबत काय आलं, हे कोकोनट ऑइल पाठवलंय त्यांनी. सिरियसली ॲमेझॉन, हे बघा, हे ऑर्डर, हे ऑइल आले, मी मागवलं सुद्धा नाही. हां, आणि पॅकिंग सगळं व्यवस्थित आहे, की असं मला वाटत तर नाही आहे की हा डॅमेज पॅकिंग वगैरे केलेला असेल. पॅकिंग वगैरे प्रकार काय आहे, मागवलं एक, माहीत तर आलाच नाही, भलत्याच गोष्टी पाठवल्यात त्यांनी. हे कोकोनट ऑइल कधी मी हे मागवलं सुद्धा नाही आहे, आणि मी पेमेंट फुल केलंय. याचा टोटल किती, तो 1000च्या जवळचा तो माईक आहे, 1000 रुपयाचा, तो तर नाही आला. त्याच्या जागी त्यांनी हे 300 रुपयाचं ऑइल पाठवलंय. आता बघू याची प्रोसेस काय काय करावं लागणार आहे. आता हे किती दिवसात रिफंडेबल होणार आहे, किती वस्तू मागावं लागेल. आता मला माईकची एवढी खूप गरज होती, मी दुकानात मला जसा जो माईक पाहिजे होता तो भेटत नव्हता, त्याच्यामुळे ऑनलाईन मागवला. तर हे असली फालतूगिरी झाली आहे. आता एवढा राग येतोय ना मला खरंच. आणि माझे शूट पेंडिंग आहेत, मला बाहेर आउटडोअर शूट माझे पेंडिंग आहेत. मला आउटडोअरसाठी ॲड शूट करायला जायचं होतं, त्यासाठी मला माईक पाहिजे होता, आणि तो नाही आहे आता, तो वेळेवर भेटत नाही. आता कसं काय होणार आहे मॅनेज माहीत नाही. आता बघू, तोपर्यंत मी दुसरा काहीतरी जुगाड करते किंवा दुसरं काहीतरी ऑर्डर करते जे 2-3 दिवसात मिळेल. आणि याचं प्रोसेस काय होईल ते पण बघेल. आता याला तर मी रिफंडच मागणार आहे. त्यासाठी म्हणते, आधी डिलिव्हरी बॉय समोरच आता कुठली पण वस्तू आधी पॅकिंग ओपन करून घ्यायची, आणि नंतरच पेमेंट करायचं आणि पुढे प्रोसेस करायची. आता मी एक ओपन करताना व्हिडिओ घेतला नाहीये, आणि ओपन करताना नेहमी न चुकता व्हिडिओ घ्या, म्हणजे कसं तुमच्याकडे प्रूफ राहील त्यांना दाखवायला वगैरे म्हणून. चला भेटू थोड्या वेळात. डोकं तर माझं खूप खराब झालं, तर काय मी शूट करायला माहीत नाही आता. त्यानंतर मी शूट काहीच नाही केला. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग गाईज, आणि असाच सपोर्ट राहू द्या. सबस्क्राईब जर केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.